नमस्कार प्रेक्षकांनो, नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मालिकेच्या आजच्या भागामध्ये नवीन वर्षाची सुरुवात ही पॉझिटिव्ह होणार आहे असं जीवा आणि काव्याने ठरवलेलं आहे. तर जीवा हा आता नंदिनीच्या घरी राहायला जाणार आहे 1 महिन्यासाठी. तर काव्याने सुद्धा मिशन लग्नासाठी काय पण सुरू केलेलं आहे आणि आता ते जीवा आणि काव्य मिळून पार्थ आणि त्याचबरोबर नंदिनी या दोघांचंही मन वळवणार आहेत. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, नक्की काय प्लॅनिंग केलं, हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे नंदिनी म्हणत असते की हो, जेव्हा तिच्याशी बोलत असतो की कसं आहे माहिती आहे का, माझी बायको म्हणते की खुश ठेवणं सोपं असतं, पण सुखात ठेवणं सोपं नसतं. तर मी तुला खुशी ठेवेल आणि सुखातही ठेवेल असं तो नंदिनीला सांगत असतो. तेव्हा नंदिनी मात्र त्याच्याकडे पाहत असते. एक संधी दे मला, फक्त मला एका संधीची गरज आहे, एवढंच तो नंदिनीला सांगत आहे. नंदिनी त्याच्याकडे पाहत असते आणि गालातल्या गालात हसू लागते. एकटक ती पाहत असते. तिला असं वाटत असतं की तिच्यासमोर जीवा आहे, परंतु घडलेलं असतं ते वेगळंच. तिच्यासमोर जीवा नसतो. तर पार्थ आलेला असतो. तो म्हणत असतो की नंदिनी काय झालं, काय बोलताय तुम्ही, काय आहे हे सगळं. तेव्हा नंदिनी म्हणते काही नाही, काही आठवणी आहेत ती पाठच सोडत नाहीयेत, कळत नाहीये की काय करू, असं नंदिनी विचारू लागते. तेव्हा मात्र पार्थला ती म्हणते, पर ते जाऊ द्या, तुम्ही बोला, काय झालं, म्हणजे तुम्ही कसे आहात, तुम्ही अचानक आज भेटायला बोलवलं. तेव्हा पार्थ म्हणतो की हो, ते ना मला काव्याच्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं होतं. काही बुक्स होते ते द्यायचे होते. तर काव्याचे बुक्स वगैरे डायरी सगळं तो घेऊन आलेला असतो. नंदिनी म्हणते की काय झालं, तुम्ही तेवढा विचार करता, म्हणजे अजूनही तुमच्या मनात. तेव्हा तो म्हणतो की काळजी नाही आहे, गिल्ट आहे. हे स्पष्टपणे तो बोलून दाखवतो. म्हणजे वाईट वाटत आहे की आपल्याच भावाचं जे प्रेम होतं ते आपल्यामुळे तुटलेलं आहे. त्यांनी दोघांनीही आपल्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली. एकदा सांगितलं असतं तर सगळं क्लिअर करता आलं असतं, सोपं करता आलं असतं. एवढंच या दोघांच्या डोक्यात चालू असतं. परंतु जीवा आणि काव्या हे दोघंही अशाच पद्धतीने विचार करत असतात. आणि त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं असतं की नाही, हे जर आम्ही तेव्हा सांगितलं असतं तर तुम्ही तुमचं लग्न मोडलं असतं, ही गोष्ट नको होती. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या जागी योग्य आहे, आपापल्या बाजूने प्रयत्न करत आहे. आणि मग इकडे नंदिनी म्हणत असते की काय झालं पार्थने तिची सगळी पुस्तकं आणलेली असतात आणि तो देत असतो, म्हणत असतो की प्रिलियम्स तर त्या क्लिअर झालेत, आता मेन्ससाठी अभ्यासाला लागतील ना, असं म्हणत तो पुस्तकं देत असतो. तो म्हणतो की लग्न अशा परिस्थितीत झालं. तेव्हा काव्या घरातून तर जायच्या त्यांच्या क्लासमध्ये, पण त्या क्लासमध्ये नाही जायच्या, तर बाहेर असलेल्या बेंचवर तिथे बसायच्या आणि पुन्हा घरी यायच्या, कारण त्यांना त्या गोष्टीचा खूप त्रास झालेला होता. मग मी त्यांना समजवलं त्यांचं स्वप्न काय आहे आणि त्या तशा हुशार आहेत, त्यामुळं अगदी थोड्या दिवसात अभ्यास करून त्या प्रिलियम्स पास झाल्या. परंतु आता त्यांची मेन्स आहे, आता पुन्हा त्यांच्यावर जे दडपण आलेलं आहे, त्यांना त्या गोष्टीचा त्रास होत आहे, कारण ह्या गोष्टी वाटतात तेवढ्या साध्या सोप्या नाही आहेत, असं पार्थ इकडे सांगत असतो. आणि काव्याच्या बाबतीत जे घडलेलं आहे तो नंदिनीला सांगत असतो आणि म्हणतो की ही त्यांची डायरी, ही त्यांची इम्पॉर्टंट डायरी, त्यात त्या नोट्स काढतात. नंदिनी म्हणते खरंच एवढी काळजी करता तुम्ही. तेव्हा तो सांगतो की हो, त्याचबरोबर हे स्पेक्स अभ्यास करताना त्या घालत असतात ना, अगदी या अभ्यासू मांजर वाटतात, असं म्हणत त्या काव्याबद्दल तो बोलत असतो. नंदिनी डायरी बघते आणि त्याच्यामध्ये हे काय आहे असं पार्थला विचारू लागते. तेव्हा मात्र पार्थ म्हणतो की म्हणजे, तेव्हा नंदिनी म्हणते की हे बघा ना, हे काय आहे याच्यामध्ये. तेव्हा पार्थ म्हणतो की अरे माझं स्केच काढलंय, म्हणजे जेव्हा मी त्यांच्या आठवणीत होतो तेव्हा मी त्यांचं स्केच काढलं होतं, पण मला नाही माहिती त्यांनी माझं स्केच काढलेलं आहे. तर काव्याने पार्थचं स्केच काढलेलं असतं आणि ते स्केच पाहून पार्थला तर हसू आलेलं असतं, त्याच्या चेहऱ्यावरती ते स्पष्ट दिसत असतं. नंदिनी म्हणते की चालेल, मी देईल तिलाही, कारण त्या समोर आल्या तर मी त्यांच्याशी नाही बोलू शकणार, असं पार्थचं म्हणणं आहे. आणि त्या पद्धतीनेच पार्थने सगळ्या गोष्टी नंदिनीला बोलून सुद्धा दाखवलेल्या आहेत. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ते स्केच पाहून दोघंही खुश झालेले असतात आणि दोघांनाही खूप छान वाटलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने पाहायला मिळत असतात. आणि इकडे पार्थ जे बोलत असतो, नंदिनीला जे सांगत असतो, त्यामुळं मात्र इकडे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत एक जबरदस्त अशी गोष्ट घडलेली असते. त्या दोघांनाही जाणवत असतं, पार्थलाही जाणवत असतं की अजूनही कुठंतरी त्याच्या मनात काव्य आहे, कारण त्याने कितीही काव्याचा रागराग केला तरीही काव्या मात्र
त्याला सोडून कधीच कुठेच जाऊ शकत नाही, ही गोष्ट मात्र तेवढीच त्याला कळलेली आहे. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा मात्र आता पार्थ म्हणतो की निघतोय. तेव्हा नंदिनी म्हणते की हो, मी देईल हे काव्याला. खरंच म्हणजे हे सगळं काय होऊन बसलंय या गोष्टींचा ना विचार पडलेला असतो आणि त्या विचारानेच इकडे त्रास होत असतो. काव्या पोचलेले असते, कॅफेच्या बाहेर असते आणि कॅफेच्या बाहेर रिक्षावाल्याला ते पैसे देत असते आणि रिक्षावाल्यांना म्हणत असते की दादा हे घ्या. पण ते म्हणतात की अहो मॅडम सुट्टे द्या ना पैसे. तेव्हा काव्या म्हणते की नाही येतो 500च आहेत. मग तो म्हणतो की तिथं शेजारी जी रिक्षा आहे ना त्यांना विचारा बरं त्यांच्याकडे आहेत का. मग त्या रिक्षावाला दुसऱ्या रिक्षावाला दादांकडे काव्या जाते, सुट्टे पैसे आहेत का विचारू लागते. परंतु इकडे रिक्षावाले दादा तेही आता शोधाशोध करत असतात. पार्थ नेमका त्याच वेळी कॅफेतून बाहेर पडत असतो आणि काव्या रिक्षाकडे तोंड करून उभी असते. काव्याच्या लक्षातच येत नाहीये की पार्थ तिथून निघून चाललाय. अगदी काव्या पाठमोरी उभी आहे आणि थोडक्यात त्या दोघांची चुकामुक होत आहे आणि काव्या आणि पार्थ दोघंही आता तिथे असतात. परंतु काव्या पार्थकडे न पाहताच, काव्याने पार्थकडे पाहिलेलं नसतं, पार्थने काव्याकडे पाहिलेलं नसतं आणि पार्थ मात्र तिथून निघून गेलेला असतो. आता मात्र प्रश्न पडलेला असतो की करायचं काय. कारण जे काही घडलेलं आहे ते मात्र खूपच भयानक असतं. काही करून त्या दोघांना या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने सोडवायच्या आहेत या सगळ्याचं प्लॅनिंग करायचं असतं, म्हणून ते एकत्र भेटलेले असतात. त्यासोबतच इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र काव्या तिथून निघालेली असते. कारण पार्थकडूनच त्या रिक्षावाल्या दादांनी पैसे घेतलेले असतात आणि पार्थकडूनच ते पैसे घेऊन निघत असतात आणि त्यांना देत असतात. काव्या आता घाईघाईत निघालेली आहे आणि मग हे बोलत असतात की ती बघितलं का, ती दोघी बहिणीमधली ती आहे ती, असं बोलणं सुरू झालेलं असतं आणि ती मुलं काव्याची छेड काढत असतात. आणि मग दुसरा म्हणत असतो की तूच ना गं तू, भाऊ भाऊ, कसे आम्ही पण दोघं भाऊ भाऊच आहे ना, म्हणून म्हटलं. नाही बघ जरा एकदा विचार कर आमच्या बाबतीत पण. आणि हे ऐकल्यानंतर काव्याला खूप राग येतो. तर दुसरा म्हणतो अरे तुमच्या दोघांचं झालं, मी काय करू. तेव्हा तो म्हणतो की अरे ती बहीण आहे ना तिची. काव्याला खूप राग येतो. काव्या म्हणते माझ्या बहिणीबद्दल काही बोललेलं मी सहन करणार नाही, असं म्हणत काव्या त्यांच्या अंगावरती धावून जाते. आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी चालू असतात आणि ते मुलं छेड काढत असतात. तेव्हा काव्याला म्हणत असतात प्रॉब्लेम काय आहे, तिथं तर भावाभावांबरोबर होतीस ना, मग इथे काय प्रॉब्लेम आहे, आम्ही दोघं आहोत ना, असं म्हणत ते बोलत आहेत. आणि तेव्हा मात्र नंदिनी तिथं आलेली असते आणि नंदिनीने खानदेशी त्या माणसाच्या कानाखाली म्हणजे त्या उन्हाळ पोराच्या कानाखाली मारलेली असते. तेव्हा ते म्हणत असतात प्रॉब्लेम काय आहे आणि तुझं आयुष्य हिने उद्ध्वस्त केलं आणि तू हिचीच बाजू घेत आहे. नंदिनी म्हणते ती माझी बहीण आहे, माझ्या बहिणीबद्दल वाटेल ते बोललेलं मी सहन करणार नाही आणि आमचं आम्ही बघून घेऊ, त्याच्यामध्ये तुम्ही कोणी पडायची गरज नाही आहे. आमचा प्रॉब्लेम आहे तो आमच्या पद्धतीने आम्ही सोडू, तुम्हाला कोणी तिथे विचारलेलं नाही आहे की काय करायचं आहे म्हणून, असं म्हणत नंदिनीने त्या माणसाच्या त्या उन्हाळ पोराच्या जी काही कानाखाली वाजवलेली असते ना ती खरंच पाहण्यासारखी असते. आणि त्याचवेळी बाकीची माणसं तिथं रील बनवत असतात. आता मात्र नंदिनीला खूप राग येतो. नंदिनी म्हणते की कसं आहे, एखाद्याला मदत करणं तुम्हाला जमतच नाही आहे, तुम्ही फक्त काय करू शकता तर व्हिडिओ बनवू शकता आणि तेच तुम्ही करत राहा. कारण तो व्हिडिओ बनवायचा हेच तुम्हाला जमत असतं, मदत करायला नाही पुढे येत आहेत. काव्या तिथे येते आणि म्हणते ताई किती ग्रेट आहेस तू, खरंच तू ना माझ्यासाठी ना जगात भारी आहेस, असं काव्या जेव्हा बोलते तेव्हा जीवा तिथे येतो आणि जीवा म्हणतो मी सुद्धा ग्रेट आहे. कारण माझ्यासाठी नंदिनी माझी बायको आहे, ती माझ्या आयुष्यात आहे ना, म्हणून मी लकी आहे, असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र नंदिनी मग तिथं असते. काव्या म्हणते काय हे किती उशीर केलास तू. आणि मग इकडे नंदिनी तिथून निघून जाऊ लागते. काव्या बोलायचा प्रयत्न करत असते पण नंदिनी मात्र तिथून गायब झालेली असते. मग जीवा काव्या नंदिनीच्या मागे धावू लागतो कारण काव्या त्याला म्हणते की जा जा पटकन जा, तू कळते का तुला तू काय करतोयस ते, असं म्हणत आता काव्याने जीवाला जायला सांगितलेलं असतं. जीवा खूप बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण नंदिनी मात्र ऐकायलाच तयार नसते. नंदिनीचं एकच असतं की नाही मला बोलायचंच नाही आहे. अक्षरशः जीवाने कान पकडलेले असतात, तिची माफी मागत असतो, कान पकडून माफी मागत असतो, एक संधी दे, एक संधी दे मला. पण नंदिनी मात्र ती संधी देण्यासाठी तयार होत नाही. नंदिनीचं असं म्हणणं असतं की नाही ती संधी नाहीच देऊ शकत आहे कारण मला ही गोष्टच पटलेली नाही आहे. आणि इकडे आता आशा जी आहे ती नंदिनीचा आणि तो काव्याचा जो व्हिडिओ आहे तो मोबाईलवर पाहत असते आणि खूप हसत असते, तिला खूप भारी वाटत असतं आणि ती म्हणत असते की बघितलं ना
काय फटताड त्यांनी एक लगावली आहे, खरंच जबरदस्त नंदिनीताईंनी लगावली. तेव्हा आशाला इकडे विचारत असते वसू, काय चाललंय तुझं? तुला काय आम्ही रील बनवायचे पैसे देतो का? रील बघायचे, मोबाईल बघायचे पैसे देतो का इथे? तुला काम करण्याचा पगार मिळतो ना, मग तुला काम करायचंच नसतं का गं? असं म्हणत तिला ओरडायला सुरुवात करते. तेव्हा मात्र इकडे आशा म्हणते, अहो बघा तरी, खरंच जबरदस्त व्हिडिओ आहे म्हणून तुम्हाला सांगते, आणि तो व्हिडिओ ती दाखवू लागते. तेव्हा मात्र वसूची वाट लागलेली असते. वसू म्हणते की काय, आणि हा व्हिडिओ, या सगळ्याचा काय अर्थ आहे? असं इकडे वसू बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र वसू व्हिडिओ पाहते आणि म्हणते, खरंच अजून एवढं सगळं झालेलं आहे तरीही या नंदिनीला अक्कल येत नाहीये. ही नंदिनी त्या काव्याची बाजू घेऊनच राहत असते, असं त्या दोघीही बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे जीवा नंदिनीच्या मागे मागे धावत असतो. जीवा म्हणत असतो की नंदिनी ऐक ना, एकदा ऐकून घे अगं माझं, एकदा ऐकून घे, असं म्हणत जीवा तिच्या मागेच लागलेला असतो. नंदिनी म्हणत असते की सांगा काय करणार आहात तुम्ही माझ्यासाठी, तुम्ही काय करू शकता माझ्यासाठी, असं नंदिनी बोलत असते. आता मात्र जीवाकडे त्या गोष्टीचं उत्तर नसतं. तो काय बोलणार, कारण त्याला कळतच नसतं की काय बोलू आणि कसं बोलू. आता जीवा मात्र शांतच राहतो. नंदिनी त्याला विचारत असते की सांग ना, काय उत्तर आहे, काय करणार आहे माझ्यासाठी. परंतु या सगळ्या गोष्टी आता थांबलेल्या असतात आणि कळतच नाहीये की काय उत्तर द्यायचं. आणि जीवा म्हणतो की अगं समजून घे, एकदा समजून घे ना, सगळं नीट होईल, असं जीवाचं नंदिनीला सांगणं असतं. परंतु नंदिनीला त्या गोष्टी पटत नसतात आणि नंदिनी म्हणत असते की काय, कसं बदलणार आहे जे झालेलं आहे ते. 16 डिसेंबरचा जो दिवस आहे माझ्या आयुष्यातला, तुम्ही कसा बदलणार आहात ते सांगा मला. एकदा का मला ती गोष्ट कळली तर मला कळेल, कारण तुम्ही माझी फसवणूक केलेली आहे, माझ्या बाबतीत तुम्ही चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट झाल्या, हे सगळं व्हायला नको होतं. असं म्हणत नंदिनी तिथून रिक्षा पकडते आणि निघून जाते. नंदिनी आता रिक्षा पकडून निघालेली आहे आणि नेमकं त्या रिक्षाच्या मागे लिहिलेलं असतं, पिक्चर अभी बाकी है. जेव्हा म्हणतो तेव्हा काय करतोस तू हे सगळं, कारण तो एकदम वरती नेतो, पुन्हा खाली पाडतो आणि पुन्हा आशेचा किरण दाखवतो. आताही तेच केलेलं आहे. असं म्हणत जीवा त्या रिक्षावरचं लिहिलेलं जे आहे त्यामुळं मात्र खुश झालेला असतो की चला आपल्याला आता काहीतरी केलं पाहिजे, तरच ह्या सगळ्या गोष्टी नीट होणार आहेत, एवढंच जीवाने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळं जीवा त्या बाबतीत विचार करू लागलेला आहे. इकडे नंदिनीने त्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तू काय करणार आहेस ते मला सांग, हे सगळं निस्तरण्यासाठी. तर इकडे आशा आणि मानिनी, आशा येते आणि मानिनीला म्हणते, वहिनी बघा ना, काय भारी व्हिडिओ आहे, नंदिनी त्यांनी काय फोडलंय त्या पोरांना ना, खरंच. तेव्हा नंदिनीचा तो व्हिडिओ पाहून खरं तर भारी वाटलेलं असतं. ते म्हणजे इकडे मानिनीला त्यावेळेस तिथंच पुन्हा बोंबा मारत आलेली असते, ती म्हणजे वसू. ती म्हणते, काय चाललंय तुझं, अशा तू पुन्हा रील बघत बसलीस ना, काय करतेस तू, हे तुला कळतंय का, तुला आम्ही पगार कशाचा देतो, आणि हे काय मानिनी तुला पण कळत नाहीये का तू काय करतेस ते. अगं तुला तुझ्या मुलांची काळजी आहे का नाही, कारण तुला तुझी मुलं नाही आहेत जवळची, त्या सुनांचंच पडलेलं आहे. तुझी मुलं इथं एका टेबलावर बसून जेवत नाहीयेत, एकत्र बसत नाहीयेत, पण तुला काय कळतं का त्याचं, तुला काय पडलेलं आहे, तुला मात्र काहीच नाहीये, तुला मात्र त्या सुनांची काळजी आणि त्यांच्याच मागं मागं फिरतो, असं म्हणत वसू बोंबलायला सुरुवात करते. तेव्हा मानिनी म्हणते की कसं आहे माहितीये का, जेवतील ते दोघंही एका टेबलवरती एकत्र जेवतील, त्याची काळजी तुम्ही करू नका, कारण नंदिनीने दाखवून दिलेला आहे, हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो फक्त आणि फक्त त्या दोघी बहिणींचं एकमेकींवरती असलेलं प्रेम, त्या बहिणींचं बॉन्डिंग त्याच्यामुळं व्हायरल झालेलं आहे. आणि ती म्हणते की बरोबर आहे, कसं आहे माहिती आहे का, हेच तू करू शकतेस, कारण तुझ्या मुलांनी एकत्र टेबलावर नाही जेवले, एकमेकांना घास नाही भरवला तर बरोबर आहे, पण एकत्र एकमेकांना उष्ट भरवतील एवढं मात्र खरं आहे, असं म्हणून ती निघून जाते. इकडं काव्या म्हणते की अरे जीवा, एवढ्या पटकन हे सगळं कसं काय झालं रे, म्हणजे मला कळतच नाहीये की या सगळ्याचा काय अर्थ आहे आणि या सगळ्या गोष्टी अशा कशा झालेल्या आहेत, असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की मलाही ते कळत नाहीये, कारण हा व्हिडिओ एवढा फास्ट व्हायरल होईल असं वाटलंच नव्हतं. आणि नेमकं त्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जे काही घडलेलं आहे त्यामुळं वसूची मात्र वाट लागलेली असते आणि वसूला मानिनीने चांगलेच चपराक लगावलेली असते. तिला सांगितलेलं असतं की कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही वसूताई, माझी मुलं काय आहेत ते मला माहिती आहे, सगळी बिघडलेली परिस्थिती सगळी नीट होणार आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका, असंही सांगितलेलं असतं. त्याच वेळी इकडे आता
वसू रागाने तिथून निघून जाते. आशा मात्र मानिनीला समजवत असते, वहिनी सोडावं, त्यांचं काय मनावर घेत आहे, होईल सगळं नीट, त्यांना सवयच आहे अशा गोष्टी बोलायची, असं आशा बोलून समजूत घालते. आणि मग इकडे आशाच्या समोरच मानिनी म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, आपल्या घरातलीच जर नीट नसतील तर बाहेरची लोक बोलणारच ना, कारण माझ्या मुलांनी एकत्र आलं पाहिजे म्हणून हे सगळं माझं चालू आहे. आणि यांना काय पडलेलं आहे, यांना फक्त माझ्या मुलांचं वाटोळ झालेलंच बघायचं आहे. तेव्हा आशा म्हणते की तुम्ही नका लक्ष देऊ. तेवढ्यात पार्थ तिथे आलेला असतो. पार्थ पाहतो की आईलाही वाईट वाटतंय, जीवा आणि पार्थ वेगळे झालेले आहेत. ही गोष्ट आईला सहन होत नाही हे आता पार्थच्या लक्षात आलेलं असतं. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की काव्या आणि त्याचबरोबर इकडे जीवा बोलत असतात. काही झालं तरीही आपल्याला मिशन लग्न हे सुरू करायचं आहे. या वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात ही गोडच झाली पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे असं दोघांनी ठरवलेलं असतं. आणि मग इकडे आता त्या दोघांनी मिशन लग्नासाठी काय पण सुरू केलेलं आहे. जेव्हा घरी आलेला आहे आणि पार्थला तो समजून सांगत असतो. पार्थसोबत तो बोलत असतो की मी नंदिनीसोबत राहण्यासाठी 1 महिना त्यांच्या घरी जाणार आहे. हे ऐकल्यावर पार्थ म्हणतो पण त्याची काही गरज नाही आहे, तुला आणि काव्याला एकत्र पाहण्यासाठी नंदिनीने त्यांच्या मनाची तयारी केली. तेव्हा मात्र जीवा म्हणतो की बरोबर आहे, पण त्याची काही गरजच नाही आहे, कारण आमच्या दोघांच्या मनात तसं काही नाही आहेच. त्यामुळं मला काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आता विचार करावा लागणार आहे. आणि मग मात्र ठरलेलं असतं आणि त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि आता हे दोघं कसे एकत्र येणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.